नमस्कार, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण घेणार आहोत वर्ग 9चा 7वा लेसन. तो आहे एनर्जी फ्लो इन एन इकोसिस्टम. तर सगळ्यात आपण पहिले आपण बघूया इकोसिस्टम म्हणजे काय. इकोसिस्टम म्हणजे इकोसिस्टम इज अ कम्युनिटी विच शो इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इकोसिस्टम काय आहे? एक अशी जागा आहे जिथे की लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम एकमेकांच्यावर अवलंबून असतात, एकमेकावर डिपेंड असतात आणि अशा प्रकारच्या कम्युनिटीला इकोसिस्टम असे म्हणतात. त्यानंतर आपण आता बघू टाइप्स ऑफ इकोसिस्टम. इकोसिस्टमचे प्रकार कुठले आहेत? इकोसिस्टमचे जे प्रकार आहेत ते मॅनमेड इकोसिस्टम, टेरेस्ट्रियल इकोसिस्टम, एक्वेटिक इकोसिस्टम. मॅनमेड मध्ये येते क्रॉप फील्ड, एक्वेरियम, ते की मॅननी बनवलेले आहे इकोसिस्टम. म्हणजे या एक्वेरियम मध्ये बघा, क्रॉप फील्ड मध्ये बघा की याच्यामध्ये सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम पण आहे आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पण आहे. एक्वेरियम मध्ये पण तसंच आहे. दुसरं टेरेस्ट्रियल, जे जमिनीवर राहणारे आहे, जमिनीवर राहणारे जे प्राणी आहेत त्यांचं इकोसिस्टम आहे. फॉरेस्ट आहे, ग्रासलँड, डेझर्ट, हे टेरेस्ट्रियल आहे. एक्वेटिक इकोसिस्टम पॉन्ड, लेक, रिव्हर आणि वेटलँड, जे ओली जागा असते जमीन. तर अशा प्रकारे या सगळ्यांचे इकोसिस्टम वेगवेगळे असतात. आणि पृथ्वी ही जी अर्थ आहे ही एक मोठं इकोसिस्टम आहे. इकोसिस्टम काय आहे याची घाबरून जायची गरज नाही. इकोसिस्टम कोणताच वेगळा शब्द नाही आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम जिथे राहतात त्यालाच इकोसिस्टम म्हणतात. म्हणजे जसं आपण पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आपण जिथे राहतो, ज्या कम्युनिटीमध्ये राहतो ते इकोसिस्टम आहे. कोणतं ग्रास आहे, ग्रासमध्ये जे किडे वगैरे जे काही राहतात ते इकोसिस्टमचाच भाग आहे. म्हणजे त्याच्यातले जे एबायोटिक फॅक्टर आहे आणि जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे म्हणजे बायोटिक फॅक्टर, हे एकमेकावर डिपेंड असतात आणि त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन असते. तेच इकोसिस्टम आहे. इकोसिस्टम मध्ये जसं आपण म्हटलं इंटरॅक्शन बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे काय? ज्याच्यामध्ये प्लांट येतात, ॲनिमल्स येतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स येतात, फंजाई, एल्गी, हे सगळ्या प्रकारचे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे ते सगळे बायोटिक फॅक्टर मध्ये येतात. म्हणजे याच्यामध्ये जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते म्हणजे बायोटिक फॅक्टर. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे बायोटिक फॅक्टर, जे की आपण पाहिलेच आहे की सगळे प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स, एल्गी, फंजाई, ऑल आर इन्क्लुडिंग बायोटिक फॅक्टर. अँड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे त्यांना म्हटलं जाते एबायोटिक फॅक्टर. एबायोटिक फॅक्टर याच्यामध्ये काय येतात? वॉटर, सॉइल, एअर, टेम्परेचर, हे सगळे जे आहे ते एबायोटिक फॅक्टर आहे. अँड दे आर डिपेंड अपॉन इच अदर. एकमेकांशी कोऑर्डिनेशन आहे बायोटिक आणि एबायोटिक फॅक्टर्सचं. कारण की आपण जिथे राहतो, आपल्याला हवा पाहिजे असते है ना. झाडं जिथे राहतात त्यांना सॉइल पाहिजे असते, आपल्यालाही सॉइल पाहिजे असते आपण चालायला वगैरे. कारण की सॉइल नसणार तर झाडे कसे उगवतील. आणि तशाच प्रकारे टेम्परेचर, कोणत्या प्रकारचं टेम्परेचर आहे म्हणून तो उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळे आहे. हा, अशाच प्रकारे सॉइल, एअर, वॉटर पण आपल्याला नेसेसरी आहे. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला हे सगळे फॅक्टर्स नेसेसरी आहे. तर अशा प्रकारे दे आर डिपेंडेंट अपॉन इच अदर. देयर इज इंटरॅक्शन बिटवीन एबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर. इकडे आपण असंही लिहू शकतो, लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम जसं लिहिलं त्याच्या जागी आपण बायोटिक अँड एबायोटिक फॅक्टर पण लिहू शकतो. अकॉर्डिंग टू मोड ऑफ न्यूट्रिशन, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर डिवाइडेड इनटू 4 टाइप्स. फर्स्ट, प्रोड्यूसर, consumer, saprophytes or parasites, and fourth is decomposers. Now we will take producer. Producer means जे प्रोड्यूस करतात. काय प्रोड्यूस करतात? इथे फूड प्रोड्यूस करतात. फूड कोण प्रोड्यूस करते? फूड ग्रीन प्लांट प्रोड्यूस करतात. का ग्रीन प्लांट प्रोड्यूस करतात? बिकॉज दे हॅव क्लोरोफिल. अँड सो photosynthesis takes place in green plants. So all green plants are called producers. जितके ग्रीन प्लांट्स आहे ते फोटोसिंथेसिस करतात. फोटोसिंथेसिसमुळे
त्यांच्यामध्ये फूड तयार होते आणि फूड प्रोड्यूस करतात, म्हणून यांना प्रोड्युसर असे म्हटल्या जाते. प्रोड्युसर आहे. त्याच्यानंतर दुसरं पाहू आपण कंझ्युमर. कंझ्युमर काय? कंझ्युमर म्हणजे दे आर डिपेंड अपॉन प्रोड्युसर, म्हणजे ते कंझ्युम करतात. कंझ्युम करणं म्हणजे खाणं, घेणं. हा, कंझ्युम करतात. तर कंझ्युम करणं त्यांना म्हणतात कंझ्युमर. कंझ्युमर हे आहे जे की घेतात, प्रोड्युसर कडून अन्न घेतात. हा, दे टेक फूड फ्रॉम कंझ्युमर. थर्ड वन इज सेप्रोफाइट्स किंवा पॅरासाइट्स. पॅरासाइट्स फॉर देअर फूड दे डिपेंड अपॉन अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. देन फोर्थ इज डिकम्पोजर. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची एक पूर्ण वय झाल्यानंतर, एक चक्र पूर्ण झाल्यानंतर डेथ होते. मग ते प्लांट्स असो किंवा ॲनिमल्स असो. तर हे जे प्लांट्स आणि ॲनिमल्स तुम्ही बघितले असेल, यांची डेथ झाल्यानंतर काही म्हणजे त्याच्यावर छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम्स तयार होतात, जे की त्याला डिकम्पोज करतात. डिकम्पोज करतात. आता मी तुम्हाला एक उदाहरण देते. तुम्हाला माहित आहे की बरेचदा आपल्याकडे गाई म्हशी येतात आणि पुष्कळदा शेण टाकून जातात. शेण काय? शेण ऑर्गॅनिक मटेरियल आहे, ते टाकून जातात. किंवा एखादा किडा मरतो, काही दिवसांनी काय होते, ते शेण जिथे असते ते सुद्धा डिकम्पोज होऊन जाते. आपोआप ते भाग स्वच्छ होऊन जाते. तो भाग आपोआप एरिया तो स्वच्छ होऊन जाते जिथे शेण पडलेलं असते काही दिवसांनी. कारण की त्याच्यावर तुम्ही छोटे छोटे कधी कधी किडे पण पाहिले असेल. त्यांना डिकम्पोजर्स जे आहे, जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, ते डिकम्पोजर हे मायक्रो ऑर्गॅनिझम्सच असतात. ते त्याला पूर्णपणे डिकम्पोज करतात आणि ती जागा स्वच्छ करून देतात. डिकम्पोजरचं कामच आहे की एखाद्या ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज करणे आणि ती जागा स्वच्छ करून देते. आता आपण बघू टाइप्स ऑफ कंझ्युमर. टाइप्स ऑफ कंझ्युमर. फर्स्ट आहे प्रायमरी कंझ्युमर. प्रायमरी कंझ्युमर किंवा त्यांना हर्बिव्होरस पण म्हणतात. म्हणजे विच आर डिपेंड अपॉन हर्ब्स फॉर देअर फूड. म्हणजे हे हर्बला, म्हणजे जितके प्लांट्स आहेत त्यांना आपलं फूड म्हणून, म्हणजे डायरेक्ट ते शाकाहारी म्हणतो आपण ज्याला, की हर्बिव्होरस म्हणजे शाकाहारी, जे की फक्त हिरव्या झाडांवरच डिपेंड करतात आपल्या फूडसाठी, फीडिंगसाठी हिरव्या झाडांवर डिपेंड करतात. दे आर कॉल्ड हर्बिव्होरस. आता जेही तुम्ही पाहिलेले शाकाहारी प्राणी कोणकोणते आहे? ग्रासहॉपर, स्क्विरल, एलिफंट. ग्रासहॉपर माहिती असेल तुम्हाला, स्क्विरल खार आणि एलिफंट. देन हर्बिव्होरस म्हणजे प्रायमरी कंझ्युमर. प्रायमरी कंझ्युमर म्हणजे दे आर डिपेंड अपॉन हर्ब्स. दे आर कॉल्ड हर्बिव्होरस. सेकंडरी कंझ्युमर कार्निव्होरस, आपण ज्याला मांसाहारी पण म्हणतो. मांसाहारी विच आर डिपेंड अपॉन प्रायमरी कंझ्युमर और हर्बिव्होरस फॉर देअर फूड. आपल्या फूडसाठी हे डिपेंड करतात प्रायमरी कंझ्युमरवर किंवा हर्बिव्होरसवर. तर दे आर कॉल्ड सेकंडरी कंझ्युमर आर कार्निव्होरस. याच्यात एक्झाम्पल्स आहे फ्रॉग, आउल, फॉक्स अँड बरेचसे. देन थर्ड वन इज अपेक्स और टॉप कंझ्युमर. टॉप कंझ्युमर म्हणजे आता हे याच्या वरती कोणताच कंझ्युमर नाही. दे आर नॉट फीड बाय अदर कंझ्युमर. सो दे आर कॉल्ड अपेक्स, म्हणजे सगळ्यात वरचं टॉप कंझ्युमर. यांना हे सुद्धा कार्निव्होरस आहे. कार्निव्होरस म्हणजे मांसाहारी, जसं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये आहे टायगर, लायन, वल्चर, ईगल. यांना तुम्ही पाहिलं असेल. टायगर, लायन, वल्चर, ईगल हे जे आहे हे दुसऱ्यांना खातात, म्हणजे दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सला खातात, परंतु यांना कोणीही खात नाही, म्हणून हे टॉप कंझ्युमर म्हटल्या जाते. हे दे आर डिपेंड अपॉन सेकंडरी कंझ्युमर और प्रायमरी कंझ्युमर फॉर देअर फूड. देन फोर्थ इज ओमनिवोरस. ओमनिवोर्स दे आर उभयाहारी म्हणतात मराठीमध्ये त्याला, म्हणजे ते दोन्ही याच्यावर डिपेंड असतात. दे फॉर फूड दे आर डिपेंड अपॉन प्लांट्स ॲज वेल ॲज ॲनिमल्स. हा, जसं आता आपण ह्युमन्स आहे. ह्युमन्स हे कसे असतात? ह्युमन्स हे प्लांट्सवरही डिपेंड करतात, म्हणजे व्हीट आहे, राईस आहे,
बाकी तुम्ही बरेचदा स्पिनच लीफ आणि बरंचसं आपण जे आहे ते सगळे जे शाकाहारी आहे, जे की हिरव्या भाजीपाल्यावर डिपेंड करतात किंवा जे प्लांट्स पासून जे अन्न मिळते त्याच्यावर डिपेंड करतात, किंवा काही लोक अंडी खातात, मासे खातात, चिकन खातात. हे सगळे म्हणजे हे कोणते आहे, हे जसे हर्बीवोरस आहे ॲज वेल एज ते कार्निवोरस पण आपण त्याला म्हणू शकतो. म्हणून ते मिक्स्ड आहे, याला म्हणतात हे मिक्स कंझ्युमर्स आहे. याचे एक्झाम्पल्स आहे ह्युमन, बियर. आता आपण इकोसिस्टम मध्ये पाहू. हे सन आहे, सूर्य, ज्याच्यापासून की आपल्याला एनर्जी मिळते हा सगळ्यांना. आता हे जे सूर्य आहे ही एनर्जी कुठे गेली, प्लांट्सकडे गेली. आता हे प्लांट्स हे प्रोड्युसरकडे गेली. हे ग्रासहॉपर हे आहे प्रोड्युसरवर राहणारे प्रायमरी कंझ्युमर, प्रोड्युसरवर डिपेंड राहणारे फूडसाठी हे आहे प्रायमरी कंझ्युमर. प्रायमरी कंझ्युमर नंतर मग हे सेकंडरी कंझ्युमर, फ्रॉग. कारण की ग्रासहॉपरला कोण खाल्लं, फ्रॉगने खाल्लं, तर हे आहे सेकंडरी कंझ्युमर. सेकंडरी कंझ्युमर हे आता फ्रॉगला कोण खाते, स्नेक. तर स्नेक आहे टर्शरी कंझ्युमर, म्हणजे तिसरं कंझ्युमर आहे जे की फ्रॉगवर डिपेंड करते. त्याच्यानंतर इगल, स्नॅकला कोण खाते, इगल खाते. तर आता हा जो आहे हा इकोसिस्टम जो आहे, ह्या इकोसिस्टम मध्ये अशा प्रकारची आपली एक फूड चेन तयार झालेली आहे, जी एकापासून तर प्लांट्स पासून तर इगल पर्यंत. कारण की इगल हा टॉप कंझ्युमर आहे, याला कोणीच खात नाही. परंतु हे आणि जेव्हा हे डिकम्पोज होतात, जेव्हा हे मरतात, हे कोणीही, तर याला सगळे डिकम्पोजर्स आहेत जे डिकम्पोज करतात. याला म्हटलं जाते फूड चेन. फूड चेन अशा प्रकारची जी डायरेक्ट चेन आहे, जी प्लांट्स पासून सुरुवात होते आणि टॉप कंझ्युमर पर्यंत जाते, ही फूड चेन म्हटल्या जाते. आपण घेतले प्लांट्सवर कोण फीड करते, इन्सेक्ट. इन्सेक्टला कोण खाते, तर इन्सेक्टला कोण खाऊ शकते, एक तर वॉल लिझर्ड पण खाऊ शकते, वॉल लिझर्ड. इन्सेक्टला फ्रॉग पण खाऊ शकतो. इन्सेक्टला बर्ड्स पण खाऊ शकतात, फ्रॉगला स्नॅक खाऊ शकतो, लिझार्ड पण स्नॅक खाऊ शकतो, बर्ड्स पण स्नॅक खाऊ शकतो, किंवा बर्ड्सला पण इगल खाऊ शकतात. असं काही जरुरी नाहीये की हे एका चेन मध्येच यांच्या प्रकारचं जे फूड आहे, जे फीडिंग सिस्टम आहे ते एका चेन मध्ये राहील, असं काही जरुरी नाही आहे. इथे जर आपण पाहिलं तर इंट्रिकेट वेब तयार होते, गुंतागुंतीचं जाळं तयार होते, है ना. गुंतागुंतीचं जाळं तयार होते. कारण की तुम्ही याच्यामध्ये असं पाहू शकता की तुमच्या पुस्तकामध्ये जे बरेचसे अॅनिमल्स दिलेले आहेत त्याला तुम्ही जोडी लावून पहा ना, की याला कोण खाऊ शकते. त्याच्यामध्ये बरेचसे अॅनिमल्स दिलेले आहे, तर त्या याच्यामध्ये अॅनिमल्सला तुम्ही अशी हे लावून पहा जोडी, की कोण कोणाला खाऊ शकते. तर अशा प्रकारे तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये एक वेब तयार होते, एक प्रकारचं जाळं तयार होते. तर इकोसिस्टम मध्ये जी इंट्रिकेट वेब तयार होते, कारण की दे आर नॉट फीड इन अ चेन, देयर इज अ इंट्रिकेट वेब इज फॉर्म. अँड हे गुंतागुंतीचं जाळं जे तयार होते त्याला फूड वेब म्हटल्या जाते. तुम्हाला जसं मी मग टाइप्स ऑफ इकोसिस्टम सांगितले, तर अशा प्रकारे एखाद्या झाडाचं इकोसिस्टम आपण तयार करू शकतो, पॉन्डचं इकोसिस्टम तयार करू शकतो, नदीचं रिव्हरचं इकोसिस्टम तयार करू शकतो. अरे असे बरेचसे इकोसिस्टम तयार होतं, शेताचं इकोसिस्टम तयार करू शकतो. तर असे बरेचसे इकोसिस्टम तयार होतात. आता जर या फूड चेन मध्ये बघितलं तर तुम्हाला दिसून येते प्लांट्स दे आर कन्झ्युम्ड बाय deer. Deers, they are consumed by fox, and fox are consumed by lion. But in this type of food chain, plants are consumed by deer, and deers are consumed by lion. ही जी आहे ही छोटी फूड चेन आहे, ही लंबी आहे. तर याच्यामध्ये आपण जसं आता पाहू की याच्यामध्ये प्रोड्युसर, प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर अँड टॉप कंझ्युमर. But here producer, primary consumer and top consumer. तर इथे ट्रॉपिक लेवल जे आहे 3 आहे, ट्रॉपिक लेवल फक्त 3 आहे आणि
इथे ट्रॉफिक लेवल 4 आहे. ईच लेवल इन फूड चेन इज कॉल्ड ट्रॉफिक लेवल. आता हे प्रत्येक याच्यामध्ये एक लेवल, दुसरी लेवल, तिसरी लेवल, चौथी लेवल, इथे किती आहे? 3 लेवल आहे. तर हे प्रत्येक लेवल, प्रोड्युसरची एक लेवल आहे, कन्झ्युमरची, प्रायमरी कन्झ्युमरची एक लेवल आहे, किंवा हर्बिवोरसची, कॉर्निवोरसची आणि टॉप कन्झ्युमरची एक लेवल आहे. तर हे जे आपण पाहिलं, तर अशा प्रकारे याच्यामध्ये हे जे ईच लेवल इन फूड चेन, या फूड चेन मधली प्रत्येक लेवलला ट्रॉफिक लेवल असे म्हटले जाते. म्हणजे ट्रॉफिक लेवल is the step at which organisms obtain their food in food chain. Trophic level is the step at which organisms obtain their food in the food chain. म्हणजे हे प्रत्येक याच्यामध्ये ही जे आहे फूड चेन मधून या ट्रॉफिक लेवल्स आहेत ज्याच्यामधून ते आपलं फूड ऑब्टेन करतात. तर आता ही आहे, ह्या ट्रॉफिक लेवल आहे. प्रोड्युसर, हर्बिवोरस, कॉर्निवोरस, ओमनिवोरस. याच्यामध्ये जर आता प्रोड्युसर्स मध्ये तुम्हाला माहिती आहे की प्लांट्स येतात. आपण याच्यामध्ये जसं घेतलं की प्रोड्युसरची संख्या सगळ्यात जास्त असते, याची क्वांटिटी जास्त असते. सगळे जे झाड आहे शेतामध्ये आपण पाहिलं तर झाडाची क्वांटिटी जे शेताचे आहे त्याची क्वांटिटी जास्त असते. त्याच्यावर जे जगणारे आहे, जसं आता झाडांवर जगणारे आपण हेन पाहू, हेन वगैरे जे हर्बिवोरस असते, जे की प्लांट्सवर जगणारे आहे, त्यांची क्वांटिटी कमी असते. किंवा ग्रास हॉपर म्हणू, ग्रास हॉपरची क्वांटिटी त्याच्यापेक्षा कमी असते, है ना. जितके झाडं आहे प्रोड्युसर प्लांट त्याच्यापेक्षा हर्बिवोरसची क्वांटिटी कमी असते. आता याच्यामध्ये आपण पाहू तर हर्बिवोरसवर जगणारे जे आहे कार्निवोरस म्हटल्यावर जर आपण याच्यामध्ये आपण कसं हेन, गोट हे पण आपण घेऊ शकतो हर्बिवोरस मध्ये, कारण की बकऱ्या वगैरे आहे ना, हे पण आपण घेऊ शकतो. तर आणि शेताचं बघितलं तर आपल्याला याच्यामध्ये फ्रॉग पण येऊ शकतात, है ना. फ्रॉग पण येऊ शकतात त्याचं शेताचं आपण इकोसिस्टम घेतलं तर. आता त्याच्यानंतर आपण पाहू कॉर्निवोरस. बकरीला खाणारे कोण असतात? कोल्हा हा बकरीला खातो, है ना. कोल्हा हा बकरीला खातो. तर बकरीला खाणारा जो कॉर्निवोरस आहे ते जितके जास्त बकऱ्यांची संख्या आहे, हरणांची संख्या आहे, तर कोल्हा हा बकरीला खातो तर कोल्हाची संख्या बकरीच्या क्वांटिटीपेक्षा कमी आहे, है ना. बघितलं ना तुम्ही, कोल्हे इतके बकऱ्या, जितके आपल्याला बकऱ्या दिसतात तितके कोल्हे असतील का? नाही, तेवढे कोल्हे नाहीच आहे. मग याची संख्या अजून कमी आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण इथे ओमनिवोरस बघितलेला आहे, तर ओमनिवोरस मध्ये आपण पाहू तर आपल्याला असं दिसून येते की हे जे दोन हर्बिवोरस आणि कार्निवोरस खाणारे जे ओमनिवोरस आहे, म्हणजे मनुष्यांची संख्या, मनुष्य जो आहे, जो ह्युमन आहे तो ओमनिवोरस आहे, त्यांची संख्या याच्यापेक्षा कमी आहे. जे बकरी आहे, हेन आहे, त्याच्यानंतर त्याच्यावर जगणारे जे प्राणी आहे, आणि हे जो माणूस आहे जो की हॉर्सलाही खातो आणि प्राण्यांनाही खातो, तो प्रोड्युसरलाही खातो आणि हर्बिवोरसलाही खातो, त्यांच्यापेक्षा माणसांची संख्या जी आहे, बियर्सची संख्या, माणसांची संख्या ती अजून कमी आहे. आपण हे बघतो की याच्यामध्ये हे एक पिरामिड तयार होते, एक असं यामध्ये पिरामिड तयार होते. आपण ग्रासचं आता इकोसिस्टम घेतलं तर आपल्याला खाली गवत दिसते. गवतावर कोण आहे? गवतावर कोण जगते? गवतावर जगते ग्रास हॉपर, है ना. ग्रास हॉपर जगते गवतावर. ग्रास हॉपरवर कोण जगते? ग्रास हॉपरवर जगते बेडूक, फ्रॉगवर कोण असते? स्नेकला कोण खाते? ईगल. असं जर इकोसिस्टम आपण पाहिलं तर आपल्याला दिसून येते ग्रासची क्वांटिटी जास्त आहे, त्याच्यापेक्षा कमी क्वांटिटीमध्ये ग्रास हॉपर्स असतात. ग्रास हॉपर्स त्याच्यापेक्षा कमी क्वांटिटीमध्ये असतात. ग्रास हॉपरवर जगणारे जे फीड करणारे फ्रॉग आहे ते अजून जास्त कमी होतात. फ्रॉगवर फीड करणारे जे स्नॅक्स आहे त्यांची संख्या अजून कमी असते. आणि स्नॅकवर जे स्नॅकला फीड करणारे जे ईगल आहे, जे टॉप कन्झ्युमर आहे, त्याची जी क्वांटिटी आहे ती एकदम कमी असते. आणि त्याच्यामुळे हा जो स्ट्रक्चर आहे एका पिरामिड सारखा दिसून येतो.
तर अशाच प्रकारे जसं की क्वांटिटीमध्ये जर पाहिलं तर जे प्रोड्युसर आहे त्यांची क्वांटिटी सर्वात जास्त असते, जेव्हा की एपेक्स कंझ्युमर याच्यामध्ये एपेक्सचे कंझ्युमर आहे त्यांची क्वांटिटी सर्वात कमी असते. तर हा जो शेप आहे हा आपण पिरामिड सारखा शेप घेतला जातो, याला पिरामिड म्हणतात. याला काय म्हणतात? पिरामिडचा शेप आहे. तर जशा प्रकारे क्वांटिटीमध्ये प्रोड्युसर पासून अपेक्स कंझ्युमर पर्यंत क्वांटिटी कमी होत जाते, मटेरियल कमी होत जाते, तशा प्रकारे एनर्जी सुद्धा प्रोड्युसर पासून ते कंझ्युमर पर्यंत त्याची पण लेवल कमी कमी होत जाते, म्हणून त्यांचे पिरामिड्स तयार होतात. पिरामिड्स बद्दल सगळ्यात पहिले काही सायंटिस्टने सांगितलं, जसं की लिंडमॅन 1942 he studied food chain and energy flow through it. पिरामिडच्या थ्रू त्यांनी फूड चेन आणि एनर्जी फ्लोवर स्टडी केली. चार्ल्स एल्टन 1927 he is a British scientist. He first proposed concept of pyramid. यांनी सगळ्यात पहिले पिरामिड हा कॉन्सेप्ट एल्टन यांनीच दिला होता, चार्ल्स एल्टननी 1927 मध्ये. एल्टननी जेव्हा हे टुंड्रा प्रदेशमध्ये बियर आयलंडची स्टडी करत होते, त्या स्टडी केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा पिरामिड हा शब्द प्रपोज केला होता, त्यामुळे याला एल्टोनियन पिरामिड असे सुद्धा म्हटले जाते. इथे बघा तुम्ही, इथे एक पिरामिड दिसून राहिला. या पिरामिडमध्ये फायटोप्लॅन्क्टन म्हणजे प्रोड्युसर आहे, प्लांट्स आहे. त्याच्यानंतर झू प्लॅन्क्टन जे की याला हर्बिवोरस म्हणू शकतो किंवा प्रायमरी कंझ्युमर जे प्लांट्सवर जीविका करतात, अशा प्रकारचे लहान लहान जे किडे वगैरे आहे ते याच्यामध्ये येऊन जाईल. त्याच्यानंतर याच्यावर उपजीविका करणारे, याच्यावर फीड करणारे फिशेस आणि फिशेसवर फीड करणारे ह्युमन्स. तर हे आता आपल्याला एक इकोसिस्टम दिसत आहे. या इकोसिस्टम मध्ये प्रत्येक ट्रॉपिक लेवल मध्ये एनर्जी एक्सचेंज होते. आता ही जी एनर्जी आहे हे आता इथे जसं आता इथे 10,000 किलो कॅलरी एनर्जी आहे. 10,000 किलो कॅलरी एनर्जी आहे, 10,000 किलो कॅलरी. ज्या वेळेला इट ट्रान्सफर फ्रॉम अदर ट्रॉपिक लेवल इट डिक्रीजेस 10%. इट डिक्रीजेस 10%. आता 10% पहा, इथे 1,000 किलो कॅलरी एनर्जीच फक्त झू प्लॅन्क्टन मध्ये गेलेली आहे. म्हणजे याच्यात भरपूर एनर्जी होती, पण याच्यामध्ये 10% जेव्हा डिक्रीज झाली तर झू प्लॅन्क्टन मध्ये फक्त 1,000 कॅलरी एनर्जीच गेली. आफ्टर दॅट when energy transfer from this tropic level to another tropic level, that also decreases from 10%. 10% इथे पुन्हा डिक्रीज होते. त्याच्यानंतर पुन्हा वरच्या लेवलवर गेलं तरी इथे 10% डिक्रीज होते आणि फक्त 10 किलो कॅलरी एनर्जीच फक्त वरच्या ट्रॉपिक लेवलवर गेलेली आहे, टॉप कंझ्युमरवर गेलेली आहे. तर अशा प्रकारे आपण बघतोय की एनर्जी ही प्रत्येक लेवलमध्ये डिक्रीज होत जाते. जशी एनर्जी डिक्रीज होते प्रत्येक लेवलमध्ये, तशाच प्रकारे नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स आल्सो डिक्रीजेस फ्रॉम लोएस्ट लेवल टू हायेस्ट लेवल. एनर्जी is decreases in each level and number of organisms are also decreases from lower level to highest level. The number of organisms also decreases from lowest level to highest level. This pattern of energy exchange is called pyramid of energy. आता तुम्ही अजून एक बघा की यामध्ये आपल्याला हे जे सन आहे हे सोर्स ऑफ एनर्जी आहे ना. एनर्जी सोर्स आहे सन. सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी. हा, सूर्याला आपण काय म्हणतो, मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी आहे. त्या जे सूर्यापासून सन पासून जी एनर्जी मिळते ती कशी असते की जे प्रोड्युसर आहे
प्रोड्युसर ते एनर्जी स्टोअर करून घेतात, कारण की ते फूड तयार करतात तर ती एनर्जी सोलर एनर्जीच्या रूपामध्ये, सोलर एनर्जीच्या फॉर्म मध्ये या प्लांट्स मध्ये स्टोअर असते. आता हीच एनर्जी काय होते, ही झू प्लॅन्क्टन मध्ये जाते. झू प्लॅन्क्टन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे की फायटोप्लॅन्क्टन म्हणजे प्लांट्स, जे आता आपण ओशनचं पाहून आलं तर छोटे छोटे प्लांट्स आहेत जे की पाण्यामध्ये येणारे, आणि झू प्लॅन्क्टन्स म्हणजे त्याच्यावर या जे प्लांट्स आहेत, जे समुद्रामध्ये असणारे प्लांट्स आहे किंवा वॉटरमध्ये असणारे प्लांट्स आहे, त्या प्लांट्सवर राहणारे जे हर्बिवोरस आहेत, जे की प्लांट्सला खातात, प्लांट्सवर आपले फीड करतात, ते झू प्लॅन्क्टन्स आहे. तर ही एनर्जी आता काय होते, प्रोड्युसर पासून प्रायमरी कंझ्युमर मध्ये जाते. हे प्रायमरी कंझ्युमर आहे, प्रायमरी कंझ्युमर मध्ये जाते. तर ही जी एनर्जी, जी प्रायमरी कंझ्युमर, कारण की याच्यामध्ये स्टोर्ड एनर्जी होती, जी स्टोर्ड एनर्जी होती ती प्रायमरी कंझ्युमर मध्ये गेली, आणि ती आपण पाहिलंय की ही एनर्जी ही 10% कमी गेलेली आहे प्रायमरी कंझ्युमर मध्ये. बरेचसे प्लांट्स जे आहे ते एनर्जी यूज करतात, स्वतःचं काम करायला ते यूज करतात फूड तयार करण्यासाठी, आणि काही एनर्जी जी आहे ती हीटच्या रूपामध्ये रिलीज होते, हीटच्या रूपामध्ये रिलीज होऊन जाते. तर ही, आणि त्याच्यानंतर काय होते की हे जे एनर्जी ही 10% याच्यामध्ये कमी गेलेली आहे. याच्यामध्ये त्यांनी आपल्या स्टोअर केलं, आपलं फूड बनवल्यानंतर ते फूड जेव्हा ते प्रायमरी कंझ्युमर मध्ये गेलं, तर हे यांच्यामध्ये पहिलेच तर 10% कमी गेलं. त्याच्यानंतर जे झू प्लॅन्क्टन आहे किंवा प्रायमरी कंझ्युमर आहे, हे प्रायमरी कंझ्युमर बरीचशी हालचाल करतात, तर यांना अजून एनर्जी लागते, ते आपल्या स्वतःचं कामं करतात, इकडे तिकडे जे हालचाल केल्यामुळे काय होऊन जातात, त्यांना अजून एनर्जी लागते. तर ही जी एनर्जी आहे ती रिलीज होते, आणि ही रिलीज झाल्यानंतर ही पण हीटच्या रूपामध्ये रिलीज होऊन जाते. आता हीटच्या रूपामध्ये रिलीज होते एनर्जी, तर याच्यामध्ये यांनी हालचाल वगैरे केली, त्याच्यामुळे यांना जास्त एनर्जी लागली, आणि ही जे यांच्यामध्ये आता थोडीशी फिशेस मध्ये त्याच्यानंतरची ही जी एनर्जी आहे ही याच्यानंतर फिशेस मध्ये गेली, म्हणजे आपण असं म्हणू की सेकंडरी कंझ्युमर मध्ये गेली. सेकंडरी कंझ्युमर मध्ये गेली तर फिश या झू प्लॅन्क्टन पेक्षा जास्त हालचाल करतात, है ना, ते अजून जास्त हालचाल करतात, म्हणून त्यांना कसं असते, यांना शिकार पण करायचा असते, कारण की हे किडे खातात, तर त्याच्यामुळे त्यांची हालचाल जास्त होते. पुन्हा यांच्या हालचाल करतात म्हणून एनर्जी रिलीज होते. ही एनर्जी पुन्हा हीटच्या रूपामध्ये रिलीज होते, आणि म्हणून कमी प्रमाणात एनर्जी हे ह्युमन्स मध्ये जाते. तर याच्यापैकी पण 10% कमी एनर्जी शेवटच्या टॉप कंझ्युमर मध्ये जाते. आता इथे टॉप कंझ्युमर पण ह्युमन घेतलेलं आहे, तर टॉप कंझ्युमर मध्ये जाते. तर अशा प्रकारे ही एनर्जी हीटच्या रूपामध्ये रिलीज होत राहते. प्रत्येक ट्रॉपिक लेवलवर एनर्जी हीटच्या रूपामध्ये रिलीज होत जाते. हे जे प्रत्येक ट्रॉपिक लेवल आहे, ही जेव्हा यांची डेथ होते, डेथ झाल्यानंतर काय होऊन जाते, हे डिकम्पोज होतात. डिकम्पोज कोण करते, डिकम्पोजर्स जे आहे, जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, ते यांना डिकम्पोज करते, आणि डिकम्पोज झाल्यानंतर त्यांना मायक्रो ऑर्गॅनिझम्सला लागणारी एनर्जी ते घेऊन घेतात, आणि बाकीची एनर्जी पुन्हा हीटच्या रूपामध्ये रिलीज होते. तर हीटच्या रूपामध्ये ही जी एनर्जी रिलीज होते, ही वापस पुन्हा वातावरणामध्ये किंवा सूर्याकडे ही पुन्हा वापस जात नाही. सच पॅसेज ऑफ एनर्जी ट्रान्झॅक्शन इज कॉल्ड वन वे ट्रान्सपोर्ट, कारण की इथे फक्त एकाच मार्गाने एनर्जी जाते, म्हणजे हे प्रत्येक याच्यामध्ये ही जी एनर्जी सूर्यापासून मिळणारी एनर्जी, जी प्रोड्युसर पासून तर कंझ्युमर पर्यंत जाते, ही फक्त एकाच मार्गाने जाते, ही पुन्हा वापस सूर्याकडे येत नाही. म्हणून या प्रकारच्या ट्रान्झॅक्शनला वन वे ट्रान्सपोर्ट म्हणतात. या प्रकारच्या ट्रान्सपोर्टेशनला वन वे ट्रान्सपोर्ट असे म्हटले जाते. हे तर आपण आता एनर्जी ट्रान्सपोर्टेशन पाहिलं की एनर्जीचा एक्सचेंज एका लेवल पासून शेवटच्या लेवल पर्यंत होते, तर हे वन वे ट्रान्झॅक्शन आहे की वन वे ट्रान्सपोर्ट आहे. हे जे ऑर्गॅनिझम्स आहे कशाने बनलेले असतात, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्सने बनलेले असतात, आणि हे जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड याचं जेव्हा डिकम्पोज होते, डिकम्पोज झाल्यानंतर त्याच्यापासून सिंपल कंपाऊंड्स तयार होतात किंवा जे एलिमेंट्स तयार होतात, ज्या एलिमेंट्सने हे कंपाऊंड बनलेले असतात ते एलिमेंट्स तयार होतात,
आणि हे एलिमेंट्स पुन्हा ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज होऊन जातात. तुम्हाला माहिती आहे कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन या सगळ्या एलिमेंट्स पासून कंपाऊंड्स बनतात आणि हे कंपाऊंड्स पासून ऑर्गॅनिझम्स बनतात. कारण की हे ऑर्गॅनिझम्स मध्ये हे जितके ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात. तर हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे हे पुन्हा सिंपल कंपाऊंड किंवा एलिमेंट्स मध्ये त्याचं ट्रान्सफर होऊन जाते. ते डिकम्पोज होऊन त्यांच्यापासून सिंपल एलिमेंट्स तयार होतात. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन ज्याच्यापासून हे सगळे ऑर्गॅनिझम्स बनलेले आहे ते पुन्हा ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज होऊन जातात. आणि ऍटमॉस्फिअर मध्ये रिलीज झाल्यानंतर पुन्हा ते प्लांट्सद्वारे घेतल्या जातात. प्लांट्स ऍब्झॉर्ब करतात. प्लांट्स ऍब्झॉर्ब करून पुन्हा अशा प्रकारच्या सायकल मधून ते जातात. फूडचेनद्वारे किंवा अशा प्रकारच्या सायकल मधून ते जातात आणि सायकल मधून गेल्यानंतर पुन्हा जेव्हा त्यांचं डिकम्पोज होते ते द्वारे डिकम्पोज केल्या जातात. पुन्हा ते जमिनीमध्ये म्हणजे वातावरणामध्ये ऍटमॉस्फिअर मध्ये पुन्हा ते मिसळून जातात. अशा प्रकारे सायकल तयार होते. तर हे सायक्लिक ट्रान्समिशन आहे आणि एनर्जी हे वन वे ट्रान्समिशन आहे, वन वे ट्रान्सपोर्ट आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहा. थँक्यू.